आपल्या घरात हे मशीन सापडलंय. आय डोंट नो याचं पर्पज नक्की काय आहे ते, पण या मशीनला इथे जे बटन आहे ना, हे दाबले ना की रेंज येते. कसलं सॉलिड आहे ना. म्हणजे लोकांना त्यांच्या घरात जर का रेंज नसेल तर टेन्शन येतं, पण आपल्याकडे त्याचं सॉल्युशन आहे. थांबा, मी तुम्हाला हे कसं वर्क होतं ते दाखवते. हे बघा, हे बटन दाबलं ना की आता फोनची रेंज जाईल. गेली. आता ना आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ना पुन्हा मी ते बटन दाबते. हे बघा, रेंज आली. सॉरी जानू, मी ते वीणा बहिणीचा कॉल येतोय. ही वीणा वहिनी मला सारखे का कॉल करते? सर एक मिनिट. हा वहिनी बोल. जानू, अगं तू थोड्या वेळासाठी घरी येशील का ग? का ग, काय झालं? व्यंकी भाऊजींचा ऍक्सिडेंट झालाय, खूप लागले त्यांना. काय? आणि इकडे आईंनी इतकं टेन्शन घेतलंय ना, तू जर आलीस तर थोडं बरं वाटेल ग त्यांना. वहिनी अगं मला यातलं काहीच माहित नाहीये. पण जयंत घरी आला नाहीये का अजून? नाही, तुझा फोन लागत नव्हता म्हणून मी त्याला फोन केला होता. नाही वीणा वहिनी, आमचं काहीच बोलणं झालं नाही. पण तू काळजी करू नकोस, आम्ही लगेच तिथे येतो. आलेच मी. लवकर ये. वीणा वहिनीने तुम्हाला वेंकी दादाबद्दल सांगायला कॉल केला होता, त्यासाठीच कॉल करत होती ती. सॉरी जानू, ॲक्च्युली ते गिफ्टच्या नादात जयंत सर, इट्स ओके. आय कॅन टोटली अंडरस्टँड. तुम्हाला तुमच्या कामाची खूप टेन्शन्स आहेत ना. म्हणजे तुम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली होती तरीही तुम्हाला ऑफिसला जावं लागलं. पण त्याचं काय आहे ना, पिंकी दादाला खूप लागलंय, आपल्याला लगेच जायला हवं. चला. जानू, जानू ऐक ना. नाही या जयंत सर, मी आता तुमचं काहीही ऐकणार नाहीये. तुम्ही जेव्हा ऑफिसला गेला होता तेव्हा मी घरी थांबले ना एकटी. मग आता तुम्हाला माझ्याबरोबर माझ्या घरी यावंच लागेल. प्लीज, जर का तुम्ही असं केलं नाही ना तर मी असं समजेन की तुमचं माझ्यावर खरं प्रेमच नाही. ओके.